तर नेमकं आर-टी-आय आपण म्हणतो, त्यावेळेस आर-टी-आय काय आहे? आर-टी-आय हे एक टूल आहे. सर्वसामान्य नागरिकाला या भारतामध्ये जो मालकत्व जे मिळालेलं आहे डेमोक्रेसीने तुमच्या आणि माझ्या लोकशाहीने तुम्हाला आणि मला मालक केलं आणि त्या मालकाला काही महत्त्वाची माहिती पाहिजे आहे आणि ती माहिती देण्याकरता मग 2005 साली एक टूल आलं, की तुम्ही ₹10 चा एक अर्ज खर्च करून तुमच्या एकंदरीतच शासनाकडनं माहिती घेऊ शकता, की कसं चाललंय शासन, कोणाकरता चाललंय शासन, जे काही केलं जातंय ते पब्लिक सेंट्रिक आहे की नाही, त्याच्याकरता जर त्याला तपासायचं असेल, तर मग आर-टी-आयच्या माध्यमातून त्याला एक फ्रेमवर्क मिळाली, त्याला एक सिस्टम मिळाली, की ₹10 चा अर्ज घ्यायचा आणि तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टविषयीची माहिती पाहिजे आहे, ती घ्यायची आणि ती योग्य वाटल्यास किंवा अयोग्य वाटल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याकरता, ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता हे आर-टी-आय नावाचं एक कायदा आलेला आहे. सो आय कॉल इट अ टूल फॉर अ जनरल सिटिझन कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाला मालकत्व देणारं एक टूल आहे. जेणेकरून सिस्टम जे काही करते आहे, ते नागरिकाभिमुख आहे की नाही, ते तपासण्याकरता ती माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याकरता आर-टी-आयची निर्मिती झाली आहे.